गडहिंग्लजमध्ये समविचारी आघाडीकडून दिल्लीतील आंदोलनाला जाहीर पाठिंबा. सोनम वांगचुक आणि इतर उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी निष्पक्ष कारवाईची मागणी. गडहिंग्लज येथील समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या आंदोलनाद्वारे भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करून नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटलं आहे की कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असून त्यामध्ये ज्येष्ठ विचारवंत सोनम वांगचुक आणि इतर उपोषणकर्ते सहभागी आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गडहिंग्लजमध्येही लाक्षणिक उपोषण करण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं. निवेदनानुसार नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित अनियमितता, परीक्षा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा विषय अत्यंत गंभीर असून तो लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावं, उपोषणकर्त्यांशी संवाद साधावा आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन परिस्थिती चिघळणार नाही यासाठी त्वरित पावले उचलावीत असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.